आपल्याला बोट वळून घ्यायचा आहे बाह्यांचा. बाह्या म्हणजे बाह्या नसतातच याला. जिथे आपण बाहीचा आकार दिलेला आहे झबल्याला त्या बाजूने गोठ करतोय. आपण काय करतोय? गोठ मारून घेत आहोत. गोठ म्हणजे काय तर त्याच कपड्याचा भाग कापलेला जो भाग आहे तो आतमध्ये दुमडायचा आहे. म्हणजे त्याला फिनिशिंग टच आपल्याला द्यायचा आहे. त्याच कपड्याचा भाग आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे. ज्या आकारात तुम्ही कटिंग केलेला आहे त्याप्रमाणे गोठ वाळून घेतलाय त्या बाहीकडच्या भागाचा. ह्या कपड्याला वेगळी अशी बाही आपण जोडणार नाही आहोत. आकृती तयार करतानाच आपण थोडासा बाहीचा शेप आपण शोल्डर कडे दिलेला आहे. दोन्ही साइड आपण वेगळ्या कलरची पाइपिंग पण लावू शकतो. मला जितकं डेकोरेट करता येईल तितकं डेकोरेट पण सगळं करू शकतो. आता याला आपण घेर लावणार. झालं पोटपट्टी तयार करून घेणार. नंतर त्याच्यात स्ट्रेट टाकणार. मुख्य कपड्याला गळपट्टी जोडून बाहीकडचा भाग फिनिश केल्यानंतर आपण आता झबल्याचा जो फ्रिल साठी काढलेला तुकडा आहे किंवा पट्टी आहे ती घेतलेली आहे. तिच्या एका बाजूने आपण गोठ वाळत आहोत. गोठ मारून घेत आहोत. गोठ म्हणजे काय? बोला. आहे त्याच कपड्याचा भाग आतमध्ये दुमडून त्यावर टीप घ्यायची आहे की कापलेला भाग बाहेरून दिसायला नको. उलट बाजूने आतमध्ये वळून घ्यायचं आहे आणि खालची बाजू येते. कलरची खालची बाजू येते. पट्टी काढताना आपण पेपर पॅटर्न जो आहे तो 4 पदरी घडीवर काढलेला आहे. झालरचा पण पॅटर्न किती पदरीवर केलेला आपण 4 पदरी घडीवरती कट केलेला आहे. तुमच्याकडे अखंड तुकडा नसेल तर तुम्ही त्या रुंदीचे तुकडे किती रुंद घेतलेली आहे आपण झालरसाठी पट्टी उंचीतनं 3 वजा केलेले होते आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला होता. म्हणजे एकूण 4 इंचाची रुंदी आपण घेतलेली होती. जर अखंड कपडा नसेल तर 4 इंचाच्या रुंदीचे आपण तुकडे जोडून झालरला वापरू शकतो. झालरची पट्टी तयार केल्यानंतर झबल्याच्या सुलट बाजूकडे ती आपण ठेवलेली आहे. इथे आपल्याकडे झालरचे सुद्धा 2 तुकडे मिळालेले आहेत. कपडा अखंड असल्यामुळे 2 तुकडे आपण काढलेले आहेत.
त्या झालरसाठीच्या या मध्यावर आला पाहिजे. पार्टचा सुद्धा आपण मध्य काढून घेतलेला आहे आणि झबल्याचा जो घेर आहे त्याचा पण आपण मध्य काढून घेतलाय. दोन्ही घेर एकावर एक येतील अशा पद्धतीने आपल्याला फ्रिल तयार करत करत त्या घेराला जोडायची आहेत. ज्याप्रमाणे आपण बॉनेट म्हणजेच टोपडं शिवताना प्लेट घेत घेत मध्यापर्यंत शिवण घेतलेलं होतं, त्याचप्रमाणे झबल्याचा घेर आणि झालरचा मध्य, घेराचा मध्य आणि झालरचा मध्य एकावर एक येतील अशा पद्धतीने त्याला आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत, झालर तयार करायची आहे आणि ती तयार करतानाच घेराला पण आपण जोडत आहोत. तुम्ही सेपरेट तयार केली तरी चालेल, पण मग पुन्हा प्लेट सारख्या येत नाहीत, म्हणून मग आपण काय केले, झालर डायरेक्टली घेरावरतीच आपण तयार करून घेराला जोडत आहोत. दोघांचे मध्य समजण्यासाठी घेराच्या पण मध्यावरती आपण कट करून घेतलेला आहे, नॉच मारून घेतलेला आहे आणि झालरच्या पण पट्टीला मध्य आपण काढून घेतलेला आहे आणि तो समजण्यासाठी तिथे कट करून घेतलेला आहे. इथे कपडा ठेवताना जो मुख्य कपडा आहे तो सुलट आहे आणि झालर जी आहे ती उलट बाजूने आहे. कशी आहे? उलट बाजूने आहे. मुख्य कपडा सुलट बाजूने ठेवलेला आहे आणि जी झालर तयार करत करत जोडत आहोत त्या झालरचा कपडा उलट बाजूने आपल्या समोर आता दिसत आहे. बघा इथे दोघांचा मध्य एकत्र आलाय. या कपड्याला आकर्षक बनवण्यासाठी आपण ज्या ठिकाणी बाही म्हणून गोट वाळलेला आहे त्या ठिकाणी आपण दुसरा कपडा घेऊन पाइपिंग पण करू शकतो. त्याप्रमाणेच कपडा अजून आकर्षक होण्यासाठी झालरसाठी आपण वेगळ्या रंगाचा कपडा पण वापरू शकतो जो आपण कॉन्ट्रास्ट मध्ये घेऊ शकतो. रंगसंगती छान निवडली की तयार झालेला कपडा सुंदर दिसतो. मग तुम्ही इथे झालर वेगळ्या कपड्याची, बाहीकडे जो गोट वाळलेला आहे तो न वाळता तिथे सेपरेट पट्टी तुम्ही लावू शकता दुसऱ्या रंगाची. त्यामुळे तयार झालेलं जे झबलं आहे ते अजून छान दिसेल. आता आपण झालर शिवून घेतल्यानंतर, एका बाजूची झालर पूर्ण शिवून घेतल्यानंतर सुलट बाजूने त्यावरती आपण दाब टीप घेत आहोत. काय घेत आहोत? दाब टीप. इथे अजून आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही झालर आणि जो मुख्य कपडा आहे तिथे जी दाब टीप तुम्ही आता घेत आहात इथे तुम्ही लेस पण लावू शकता. पण आपण ज्यावेळेस बाळाचे कपडे शिवत आहोत किंवा लहान मुलांसाठी कपडे शिवत आहोत त्यावेळेस ते कपडे शिवताना ते कपडे टोचायला नको, बाळाला टोचायला नको ह्याचा पण विचार करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे जे काही डेकोरेशन आपण करणार आहे त्या डेकोरेशन साठी वापरलं जाणारं मटेरियल सुद्धा आवश्यकतेनुसार मऊ पाहिजे. किंवा मग कपड्याचीच लेस तुम्ही तयार करून छोटीशी आणखीन तिथे लावू शकता. लहान मुलांसाठी जे कपडे आपण तयार करतो हे कपडे तयार करत असताना रंगांचा पण विचार केला जातो. आपण ज्यावेळेस दुकानांमध्ये जातो लहान मुलांसाठी कपडे घेताना तिथे जर तुम्ही कपडे बघितले तर तिथे तुम्हाला सगळे लाईट कलर्स दिसतात किंवा जास्त करून व्हाईट म्हणजेच पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्याला बघायला मिळतात. मग आपल्याला
थिअरीमध्ये कधी कधी प्रश्न असतो की लहान मुलांच्या कपड्याला कोणता रंग प्रिफर कराल किंवा सुचवाल किंवा वापराल, तर तिथे तुम्हाला डार्क रंग दिलेले असतील तर ते घ्यायचे नाहीत. सर्वसाधारणपणे सफेद रंग छोट्या मुलांसाठी, बाळांसाठी वापरला जातो. त्यातल्या त्यात लहान मुलांच्या कपड्यांमध्ये आपण कपड्याचे जे प्रकार आहेत त्यापैकी कॉटन हा प्रकार वापरत असतो. कुठला वापरतो? कॉटन. होजेरी, कॉटन या टाईपचे कपडे आपण लहान मुलांसाठी वापरतो. त्यामुळे लहान मुलांचे कपडे शिवताना या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. दुसरी बाजू आपण फ्रिल करून घेत आहोत. दुसऱ्या बाजूला शिवताना सुद्धा आपण मुख्य कपड्याचा मध्य काढून घेतलाय, दुसऱ्या भागाचा सुद्धा, आणि झालरसाठीच्या कपड्याचा किंवा पट्टीचा सुद्धा मध्य काढून घेतलेला आहे. आणि पहिल्याप्रमाणेच प्लेट घेत घेत आपण ते मेन किंवा मुख्य बॉडीच्या घेरावरती शिवण घेत आहोत. मध्य काढल्यामुळे प्लेटा कमी जास्त होत नाही, कपडा मागे पुढे होत नाही. दोन्ही बाजूला फ्रिल जोडून झाल्यानंतर त्या फ्रिल वरती आपण दाबटीप पण घेत आहोत. दाबटीप आपण ही सुलट बाजूने घेतोय. कोणत्या बाजूने घेतोय? सुलट बाजूकडे घेत आहोत. दाबटीप घेऊन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला साइड जोडायच्या आहेत, बाजू जोडायच्या आहेत. आता दोन्हीकडच्या बाजू आपण जोडून घेत आहोत. साइड सीम आपण घेत आहोत. डिफॉल्ट शिलाई मार्जिन ही अर्धा इंच आपण सोडत असतो, म्हणजे अर्धा इंच आतमध्ये शिलाई आपण घेत असतो. दोन्ही बाजू याच पद्धतीने शिवण करून घ्यायच्या. या पद्धतीने तुमचं अखंड नाडीचं झबलं शिवून तयार आहे. आता ह्याला आपण नाव काय दिलेलं आहे? अखंड नाडीचं झबलं. बरोबर. मग आता ह्याला असंच घालायचंय का? नाही घालायचं. मग काय करायचं आपल्याला? गळ्याकडे आपण शोल्डरला जागा ठेवलेली नाही, तिथून आपण बोटनेक प्रमाणे कापून घेतलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ते फिटिंगला बसण्यासाठी तिथे नॉड टाकायची आहे. ती कशी ते बघा. नॉड साठी आपण जशी नॅपकिन प्रकार 1 ला, नॅपकिन प्रकार 2 ला, बॉनेटला जशी पट्टी काढून घेतलेली होती कपड्याची, किती इंच रुंद होती ती? 1.5 ते 2.
आपण 1.5 घेतलेली होती, त्याचप्रमाणे पट्टी काढून घ्यायची आहे आणि मग ती नाडी शिवून घ्यायची आहे. कशी शिवतो आपण? पट्टी काढली होती त्याची नॉट करायची, दोन्ही बाजू आतमध्ये दुमडून पुन्हा त्याचा एक फोल्ड करून आपण त्याला शिवण करून घेणार आहोत. ही नाडी तयार करण्यासाठी जशी 1.5 इंच रुंदी आपण घेतलेली आहे तशी लांबी ह्याची उंची इतकी आपण ठेवलेली आहे आणि गरजेनुसार मग तुम्ही ती कमी जास्त करू शकता. ही नॉड कुठे ओवणार आहोत आपण? गळ्याच्या बाजूला, जिथे आपण डबल कपडा लावलेला आहे तिथे. गरजेनुसार नाडी लहान मोठी करता येईल. इथे आपण लांबी उंची इतकी ठेवलेली आहे. नॉट कशी टाकणार आपण? आता इथं मध्य काढून घ्यायचंय आपल्याला, याचा मध्य काढायचंय आणि मध्यावरती चॉकनिंग पण करून घ्यायची. नाडी ज्या ठिकाणी टाकायची आहे त्या ठिकाणी फ्रंट असणार आहे. तिथे मध्य काढल्यानंतर, गळ्याचा मध्य काढल्यानंतर तुम्ही आधी काढून घेतलं तरी चालेल, तुम्हाला तिथे छिद्र करून घ्यायचंय. तिथून नॉट ओवायची आणि मग ही नाडी त्याच्यातून पूर्ण गळ्याच्या भोवती ओवून घ्यायची आहे. दोन्हीही टोक कुठे आली पाहिजेत? तुम्ही दामांनी पण होऊ शकता. पुढच्या बाजूला, जिथे आपण होल केले त्या बाजूला दोन्ही टोक आली पाहिजे. आपल्या केसांच्या काळ्या बिनाने त्या नॉट साठी जे होल आपण केले मुख्य बॉडीच्या गळ्याच्या बाजूला मध्य घेऊन त्या गोलाला पण तुम्ही डेकोरेट करू शकता. काय करणार डेकोरेशन? त्याला काय करणार? तुम्ही बटन होल स्टिच शिकलाय ना, तिथे तुम्ही भरतकामाच्या धाग्याने बटन होल स्टिच घेऊ शकता पूर्ण गोलाकार. काजाला पण ती घेतो ना आपण बटन होल स्टिच, त्याप्रमाणे काजाला आपण साधा दोरा वापरलाय. इथे तुम्ही भरतकामासाठीचे जे धागे मार्केटमध्ये मिळतात ते तुम्ही वापरू शकता. बघा, नाडी ओवून झालेली आहे गळ्याच्या बाजूने. या नॉडमुळे आपल्याला झबल्याची फिटिंग कमी जास्त करता येते. या झबल्याला या नॉडमुळेच किंवा नाडीमुळेच नाव पडलेलं आहे अखंड नाडीचं झबलं. आता आपण इथे एकाच रंगात हे शिवलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये व्हॅरिएशन करू शकता. कुठे कुठे करता येईल? बाहीच्या बाजूने, झालरच्या बाजूने, आणि अजून एक व्हॅरिएशन तुम्हाला करता येईल गळ्याच्या बाजूने सुद्धा. जे गळ्याला जो कपडा लावलाय तुम्ही तो कपडा त्याच रंगाचा घेतलाय आणि शिवताना तुम्ही तो कसा शिवलाय? सुलट बाजूने तो आधी लावून घेतला गळ्याला आणि मग आतमध्ये तो उलटवला आहे आणि आतमध्ये उलटवल्यानंतर दाबटीप घेतली आहे, बरोबर? इथे जर तुम्ही रंगीत कपडा घेतलेला असेल तर दाबटीप घेताना तुम्ही फेस ऑफ फेस केला आता कपडा, बरोबर? एकदम सारखंच मध्ये दुमडून टाकलं, जिथे टीप होती तिथून दुमडलं. तिथे थोडासा बाहेर, तो रंगीत कपडा जर असेल थोडासा बाहेर घेऊन तुम्ही दाबटीप देऊ शकता, म्हणजे गळ्याकडे थोडीशी रंगीत पट्टी तुम्हाला दिसेल. नाडी शिवल्यानंतर तिला खाली थोडस डेकोरेशन करण्यासाठी चौकोनी तुकडा आपण तिला लावून घेतलेला आहे. लटकन प्रमाणे जसे आपण लटकन लावतो
गळ्याला नॉट जर लावली तुम्ही ब्लाऊजच्या गळ्याला तर तिकडे तुम्ही लटकन लावतात त्याप्रमाणे इथे तुम्ही कपड्याचंच ते लटकन सारखं बनवू शकता आणि ते लावू शकता. चौकोनी तुकडा घेतलेला आहे, त्याला दुमडून घेतले आणि मग तिथे तुमची शिवलेली नॉड त्याच्यावर ठेवलेली आहे आणि त्याला टीप घेतलेली आहे, त्याच्यावर शिलाई घेतली. शिलाई कशी घेतली बघा एकदा. सरळ आहे, तिरकी आहे, कशी आहे, तिरकस आहे. पण ती घेताना ती नॉट त्याच्यात शिवली जाईल ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि मग जास्तीचा जो तुकडा आहे तो काय केला आपण कापून टाकला. हे तयार झाले अखंड नाडीचं झबलं. इथे गळ्याला बघा, इथे मी जे सांगितलं ना तुम्हाला दुसऱ्या रंगाचा कपडा तुम्ही घेतला तर इथे थोडासा तो बाहेर घ्यायचा, एकदम कट टू कट मध्ये घ्यायचा नाही. आपण गळपट्टी पूर्ण मध्ये घेऊन याच्यावर दावटीप दिली आहे. तोच रंगीत तुकडा असेल आणि तुम्हाला जर तो बाहेरून शो करायचा असेल तर थोडासा, पण मग तो सारखा दिसला पाहिजे. पूर्ण गळ्याला कसा दिसला पाहिजे, 5 मिलीमीटर बाहेर आलेला असेल तर तेवढाच तो सगळीकडून बाहेर दिसला पाहिजे, कमी जास्त नको. कपडा कमी असेल तर वरच्या कपड्यातून दिसणार नाही अशा रंगाची गळपट्टी पण तुम्ही जोडू शकता. काही अडचण आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये या कपड्याच्या शिलाईत? तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं? लहान मुलांचेच कपडे आपण आता बघितलेले आहेत. काय काय बघितलं? बेबी नॅपकिन 1, नॅपकिन 2, बॉनेट आणि आता अखंड नाडीचं झबलं आपण बघितलेलं आहे. पुढचा लेसन आपल्याला घ्यायचा आहे पेटीकोटचा. कोणता घ्यायचा आहे? पेटीकोटचा. पेटीकोट जे साधारण लहान मुलंच वापरतात, 5-6 वर्षापर्यंत आपण पेटीकोट घालतो. पेटीकोट म्हणजे थोडक्यात कमी घेराचा आणि बिनबाहीचा फ्रॉक असतो. कमी घेराचा आणि बिनबाहीचा फ्रॉक असतो. राहील लक्षात? मग पुढचा लेसन आपला पेटीकोटचा असेल. कोणता असेल? पेटीकोटचा.